शुक्रवारी महाशिवरात्रीचं पर्व साजरं होतंय। शिवशंभो, भोळासांब, अर्धनारी नटेश्वर अशा विविध नावांनी संबोधल्या जाणाऱ्या देवाधिदेव महादेवाच्या आराधनेचं हे पर्व। अहम निर्विकल्पो निराकार रूपो, निर्विकल्प निराकार अशा शिवशंभोचं जागृत क्षेत्र म्हणजे सातपुडा पर्वतातील श्री क्षेत्र सालबर्डी। मोर्शीपासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र सालबर्डी येथे प्राचीन शिवगुंफा असून गेल्या 700 ते 800 वर्षांपासून शिवलिंगावर अखंडित जलाभिषेक सततधार सुरू असते। निसर्ग येथे शिवलिंगावर संततधार धरतो आहे, जलाभिषेक करतो आहे। श्री क्षेत्र सालबर्डी येथे महाशिवरात्रीच्या पर्वावर मोठी यात्रा भरते, त्यासाठी शिवभक्त सालबर्डीमध्ये दाखल होत आहेत। निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सालबर्डी परिसरातच विदर्भाचा कॅलिफोर्निया देखील आहे। सातपुडा पर्वताच्या शेजारीच मोठ्या प्रमाणावर संत्र्याच्या बागा आहेत। मोर्शीपासून सालबर्डीच्या दिशेने प्रवास करताना दुतर्फी संत्र्याच्या बागा पर्यटकांसह शिवभक्तांच्या नजरेला पडतात। श्री क्षेत्र सालबर्डी येथे प्रवेश करताच सर्वप्रथम वैराग्य सम्राट श्री संत निर्भय उर्फ महादेव महाराज यांचं भलं मोठं मंदिर भाविक भक्तांचं आकर्षण आहे। याच मंदिराच्या बाजूला श्री संत मारुती महाराज यांचं मंदिर आहे। या ठिकाणी मारुती महाराजांनी समाधी घेतल्याने या स्थळाला वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे। या मंदिराच्या बाजूला भगवान बाबा यांचंही देवस्थान आहे। या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना राहण्यासाठी ट्रस्टच्या वतीने धर्मशाळा उभारण्यात आली आहे। त्यानंतर सातपुडा पर्वताच्या कुशीत जात असताना नजरेस पडते ती विशाल माडू नदी। माडू नदीचा उगम मध्य प्रदेशातून झाला असून या नदीचा संगम वर्धा नदीमध्ये झाला आहे। माडू नदी पार केल्यानंतर सालबर्डी हे गाव अर्धे महाराष्ट्राच्या सीमेत येते, तर अर्धे गाव मध्य प्रदेशाच्या सीमेत। पाळा गावाची ग्रामपंचायत असून सालबर्डी येथे गट ग्रामपंचायत आहे। या ठिकाणी महाशिवरात्रीच्या पर्वावर विविध कार्यक्रम राबवण्यात येतात। दर्शनाला आलेले भाविक, भोले बाबाचे भक्त तसंच पर्यटक यांनी मध्य प्रदेशात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम सातपुड्याच्या पर्वतरांगेला सुरुवात होते, त्याला पहिली पायरी असं म्हटलं जातं। पर्वतांच्या रांगातून वाहणारी माडू नदी या ठिकाणी अधिकच खुलून दिसते। या नदीच्या परिसरात हत्ती डोह आहे। महाशिवरात्रीच्या यात्रेदरम्यान अनेक भाविकांचा डोहात बुडून मृत्यू झाल्याने मध्य प्रदेश शासनाच्या वतीने डोहाच्या बाजूला तारेचं कुंपण लावण्यात आलं आहे। थोड्या अंतरावर भक्तगण गेल्यावर राम मंदिराच्या शेजारी गुप्त गंगा नदी व माडू नदीचा संगम सुद्धा या ठिकाणी आहे। निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सातपुड्याच्या पर्वतरांगेत महानुभावांची दैवत असलेले मुनिदेव संस्था असून या ठिकाणी मुनिदेवांचं अत्यंत देखणं व विशाल मंदिर आहे। या ठिकाणावरून दिसणारा निसर्गाचा नजारा अप्रतिम आहे। सुमारे 800 वर्षांपूर्वी श्री चक्रधर स्वामींचं या ठिकाणी वास्तव्य असल्याची माहिती मुनिदेव संस्थानचे पुजारी दत्तराज नांदगावकर यांनी सांगितली। या ठिकाणी 12ही महिने भक्तांची रीघ असते। भक्तांना राहण्यासाठी या ठिकाणी धर्मशाळेची व्यवस्था संस्थांच्या वतीने करण्यात आली आहे। या ठिकाणी पंचावतार आश्रम असून या आश्रमाचं कामकाज अनंत गौरव व्यास बाबा शास्त्री व चंद्रकला बनकर या पाहतात। या मंदिरापासून थोड्या अंतरावर महाभारत काळातील पांडव लेण्या देखील दृष्टीला पडतात। या पांडवांच्या लेण्यांची देखभाल पुरातत्व विभागाकडे आहे। रामायण काळातील वनवासादरम्यान सीतामाईचं वास्तव्य याच सातपुड्याच्या पर्वतात होतं असं म्हटलं जातं। याच ठिकाणी लवकुशांचा जन्म झाल्याचंही म्हटलं जातं, दाखले दिले जातात। हजारो वर्ष उलटून गेली असली तरी रामायण महाभारत काळातील घोड्यांच्या टाचा आजही दृष्टीला पडतात अशी श्रद्धा भाविकांची आहे। याच ठिकाणी सीतामाई आंघोळ करत असे, त्या ठिकाणी आजही गरम व थंड पाण्याचे झरे वाहत आहेत। त्याच्याच बाजूला महानुभाव पंथाची मुक्ताबाई यांचं हेमाडपंथी मंदिर असून या ठिकाणी मुक्ताबाईने 1300 वर्ष शिवलिंगात जोड तपश्चर्या केली होती। 12 वर्षानंतर चक्रधर स्वामींनी तेथे स्वतः भेट देऊन मुक्ताबाईला मुक्ती दिल्याचंही बोललं जातं।
भगवान श्री चक्रधर महाराज की जय. परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्र स्वामींनी या ठिकाणी 12 वर्षापर्यंत तपस्या केलेली आहे. आता 12 वर्षापर्यंत तपस्या करण्याचं कारण कुठलं, तर त्यांना जीवाचं व्यसन म्हणजे उद्धार करण्याचं व्यसन जडलेलं होतं. म्हणून त्यांनी या ठिकाणी येऊन एकांतामध्ये तर त्यांनी कधी 1 प्रहर, कधी 2 प्रहर, कधी 3 प्रहर. आता 1 प्रहर म्हणजे 3 तास, 2 प्रहर म्हणजे 4 तास आणि 1.5 प्रहर म्हणजे 4.5 तास. अशा प्रकारची तपस्या त्यांनी केलेली आहे. बाकी वेळेला ते भ्रमंती करत होते. आता भ्रमंती करीत असताना नदीच्या काठाला जरी बसले तरी आपल्या कृपादृष्टीने माशाचा पण उद्धार करायचे. आता या 12 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी विरक्त अवस्था धारण केलेली होती. आता ती विरक्त अवस्था म्हणजे 1 कटी श्रीमुकुटी आणि 1 कटी श्री प्रदेशी. आता 1 प्रदेशी 1 श्री मुकुटी म्हणजे 1 वस्त्र डोक्याला आणि 1 प्रदेशी म्हणजे 1 कमरेला, अशा 2 वस्त्रांशी स्वामींनी या ठिकाणी 12 वर्ष घालवलेले आहेत. तरी या ठिकाणी माझ्या परंपरेनुसार माझ्या वडिलांकडे हा वारसा चालत आलेला आहे आणि माझे वडील गेल्यानंतर तो वारसा मी जतन करत आहे. आणि या मंदिराचं व्यवस्थापन, देखरेख, येणार जाणाऱ्याची व्यवस्था, चहा पाणी, जेवण, रात्रीला वेळेत कोणी जर आले त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था, अशा प्रकारचे मी व्यवस्था या देवस्थानच्या रूपाने भक्तांची करत आहे. एवढे मी माझे बोलून 2 शब्द संबोधतो. ओके. सातपुड्याच्या पर्वतरांगेत असलेल्या विविध प्रेक्षणीय स्थळ पर्यटकांना आकर्षित करतात. निसर्गाचा नजराणा म्हणजे सालबर्डी आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. इथून सुरू होतो तो प्राचीन शिवगुंफेचा मार्ग. एक पायरी चढत भोळ्या शंकराचा गजर करत मार्गक्रमण करत भक्त पुढे जातात. समुद्र सपाटीपासून 700 फूट उंच डोंगरावर असलेल्या शिवगुंफेत भुयारी मार्ग असून गुपित असलेल्या शिवलिंगावर हजारो वर्षांपासून जलाभिषेक सततधार सुरू असते. या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आहे. या ठिकाणावरून दिसणारा निसर्गाचा नजारा अतिशय मनमोहक, विलोभनीय असा आहे. महाशिवरात्रीच्या या पर्वादरम्यान श्री क्षेत्र सालबर्डी येथील दर्शन घडवलं आहे विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी संजय गारपवार यांनी. विदर्भ न्यूज साठी संजय गारपवार, मोर्शी, सालबर्डी.